जरांगेने मुंडेंवर सुपारी दिल्याचे आरोप केलेत. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. धनंजय मुंडेंनी मला मारण्याची सुपारी दिली. 2.5 कोटींची डील झाली होती. जेवणामध्ये विष टाकून मारण्याचा किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. धनंजय मुंडेंनी मला खेटायला नको होतं. तुम्हाला नाक घासायला लावेन, लक्षात ठेवा. जरांगेंचा इशारा. तर पंकजा मुंडे, धनंजय देशमुख, सुरेश धसांसह बावनकुळेंच्या भाच्याबाबत आरोपींकडे खूप माहिती. जरांगेंचा दावा. माझी, जरांगे आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा. सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मनोज जरांगेंना या सर्व गोष्टी महागात पडणार. धनंजय मुंडेंचं उत्तर. मी नार्को टेस्टसाठी तयार. सीबीआयच्या पुढीलही कोणती चौकशी असेल तर ती पण लावा. जरांगेंनी धनंजय मुंडेंचं आव्हान स्वीकारलं. जरांगेंनी पत्रकार परिषदेमध्ये ऑडिओ क्लिपच ऐकवली. आजकाल एआयनं काहीही करता येतं. माझ्यावरील आरोप खोटे. धनंजय मुंडेंनी जरांगेंचे आरोप फेटाळले. आरोपींची भाऊबीजेच्या दिवशी धनंजय मुंडेंसोबत भेट. गाडी घेऊन द्या असा आरोपींनी उल्लेख केल्याची जरांगेंची माहिती. गाडीला गाडी ठोकतो असंही आरोपीनं सांगितल्याचा जरांगेंचा दावा. मराठा समाजाला खरंच ओबीसीमधून फायदा की ईडब्ल्यूएसमधून फायदा होणार? आरक्षणावर चर्चा करण्यासाठी जरांगेंनी मला ठिकाण आणि वेळ सांगावी. धनंजय मुंडेंचं जरांगेंना आव्हान. अजित पवार ही घाण अजून किती दिवस सांभाळणार? मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरून थेट अजित पवारांना सवाल. जरांगेंना सुरक्षा द्या, कटाची चौकशी करा अशी मागणी आता केली जाते. पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. जरांगेंविरुद्ध धनंजय मुंडेंनीच हा कट केलेला असणार. धनंजय मुंडे या नासक्या वृत्तीला मराठवाड्यामधून नाही तर देशातून बाहेर काढा. त्यांची आमदारकी रद्द करा. करुणा मुंडे धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्रमक. जरांगेंच्या आरोपांवर पोलीस तातडीनं कारवाई करतील. मनोज जरांगेंच्या आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. जरांगेंना मारण्यासाठी कुणी कट रचत असेल तर हे निषेधार्ह. जरांगेंच्या भेटीनंतर भाजपा आमदार नारायण कुसे यांची प्रतिक्रिया. या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचंही वक्तव्य. एसआयटी नेमून मनोज जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांची चौकशी करावी. केंद्रीय पातळीवर सुद्धा चौकशीसाठी मागणी करणार. बजरंग सोनवणे यांची माहिती. जरांगेंनी दिलेले पुरावे खरे असतील तर आरोपींवर कारवाई व्हावी. मनोज जरांगेंच्या आरोपांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. जरांगेंना जीव मारण्याचा कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आणि जरांगेंना शासकीय सुरक्षा द्या. सुरेश धसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. मनोज जरांगेंना झेड+ सुरक्षा द्यावी. आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंके यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. जरांगेंना जीव मारण्याचा कट रचल्याप्रकरणी आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. दादा गरण आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावं.